एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करणं ही कमजोरी नाही आहे. काणेरी रस्ता आपल्याला माहिती आहे, हा रस्ता बनून जवळजवळ 1 वर्ष होऊन गेलेलं आहे. काम पूर्ण होऊनही अनेक महिने झालेले आहेत. मात्र काणेरी रोडचे काही साईड पट्टे होते, हे अनेक दिवसापासून पाठपुरावा करूनही अद्याप भरलेले नाहीत. याचं कारण बी आहे की लोकांची याबद्दल न बोलण्याची भूमिका हेही कारण असू शकते. या भागातले व्यापारी आहेत, फक्त ते आपल्या दारातूनच म्हणतात हे काम व्हायला पाहिजे. मात्र त्यांनी कधीच अगदी रस्त्यावर येऊन याचा विरोध केला नाही आणि म्हणून कदाचित हे काम अद्याप प्रलंबित आहे. सतत केज विकास संघर्ष समितीनं पाठपुरावा केलेला आहे, मात्र अद्याप हे काम झालं नाही. माझ्या मागं बघू शकता आपण, पूर्ण हा या ठिकाणच्या दुकानाकडे जायचं म्हटलं तर लोकांना हे अवघड आहे, जाता येत नाही. आणि याबद्दल यंत्रणेशी अनेक वेळा सांगून किंवा त्यांना निवेदनं देऊनही आम्ही प्रयत्न केलेले. काही भागातलं पाठपुराव्यानंतर काम झालं आणि काणेरी रस्त्याच्या मुख्य रस्त्यापासूनचा काही भाग घेतला, परंतु आपण बघू शकतो इकडं अक्षदा जनरल स्टोअर किंवा पारस स्वीट होमच्या समोर अद्याप हे काम झालेलं नाही आहे. आणि यासाठी आता आम्ही आज संबंधित यंत्रणेला निवेदनही दिलेलं आहे आणि तोंडीही सांगितलेलं आहे. त्यांनी येत्या 2 दिवसात म्हणजेच 5 ते 6 एप्रिलच्या आत हे काम करू असं आश्वासन दिलेलं आहे. आम्ही वाट बघणारे नसता 7 तारखेला काणेरी रस्ता या भागातील लोकांच्या सहभागानं वाहतुकीसाठी बंद करण्याचा आमचा विचार आहे. कारण जर एवढ्या साध्या कामासाठी एवढे दिवस लागत असतील तर प्रशासनानं विचार करावा. आम्ही यापूर्वी म्हटलं होतं की केजमध्ये कामं होतात, मात्र लोकांना त्रास पूर्ण झाल्यानंतर ते काम पूर्ण केलं जाते. तर याचं हे उत्तम उदाहरण आहे. आपण मागं बघू शकता, यापूर्वी हे दृश्य दाखवलं होतं. दोन्ही बाजूनी ही नाली अद्याप झालेली नाही. आपण पाहू शकतो हा जो भाग आहे हा पूर्णपणे नाली करूनही तो पूर्ण बंद केलेला नाही अद्याप, किंवा त्याच्यावर कॉन्क्रीट न केल्यामुळं लोकांना साईड रस्ता म्हणून जो साईड पट्टा असतो तो उपयोगात आणता येत नाही. त्यामुळं रस्ता हा अरुंद आहे आणि त्यामुळंच काणेरी रोडची वाहतूक सतत ठप्प होते. पाहू शकतो इथं बँक आहे समोरच्या बाजूला, छत्रपती राजश्री शाहू बँक. अनेक वृद्ध लोक किंवा महिला या बँकेकडे जातात, कस्टमर जातात. मात्र त्यांच्यासाठी हा रस्ता अतिशय गैरसोयीचा आहे आणि याची मागणी अनेक दिवसापासून आपण केलेली आहे. त्यामुळं हा रस्ता कॉन्क्रीट न केल्यामुळं किंवा हा भाग कॉन्क्रीट न केल्यामुळं वाहनं आपण बघू शकता रस्त्यावर उभी राहतात. आणि त्यामुळं बसेससारखी मोठी वाहनं जेव्हा या रस्त्यावर येतात तेव्हा त्यांना या ठिकाणी अनेक वेळा वाहतूक खोळंबून वाहतूक ठप्प झालेली असते आणि त्यामुळे त्यांना पुढं जाता येत नाही. हीच बाब आपण या बाजूनही बघू शकताय. यामागेही पुढं खरं तर जय भवानी प्रशाला ही शाळा आहे, मात्र त्या शाळेतील विद्यार्थी या ठिकाणी येतात. मात्र हा रस्ता साईड पट्टा न भरल्यामुळं अशा प्रकारे नादुरुस्त अवस्थेत आहे. यापूर्वी हे दृश्य आपण पाहिलं होतं. पुढं जय भवानी प्रशाला आहे, समोर जे दिसते आपल्याला शाळेचं गेट आहे. इथं खरं तर मुली मोठ्या संख्येनं शाळेत येतात, मात्र ही या रस्त्याची अवस्था घाण आहे आणि नालीची अवस्थाही आपण बघू शकता. त्यामुळं निश्चित या ठिकाणी मुलांच्या किंवा मुलींच्या आरोग्याला धोकासुद्धा संभवतो आहे. त्यामुळे निश्चित प्रशासनानं किमान आता तरी याची दखल घेणं गरजेचं आहे.